नारायणगाव येथील संतोष विटे यांच्या शेतात ऊसाचे विक्रमी उत्पादन निघालेले पाहायला मिळाले। साधारणतः एका ऊसाला 57 ते 60 कांडे असलेल्या ऊसाचे उत्पादन त्यांच्या शेतातून निघालेले पाहायला मिळाले। संतोष विटे यांच्या शेतावरचे अर्दलदार पुजारी यांचे कष्ट, शेतीची नियमित केलेली मशागत आणि ऊस पिकाला वेळेवर दिलेलं औषध पाणी याचाच परिणाम म्हणजे आज ऊसाचे विक्रमी उत्पादन निघालेले पाहायला मिळाले। त्यांच्या या विक्रमी ऊस उत्पादनाचे गमक विघ्नहर टाइम्सने जाणून घेतले। पाहूया याच बाबतीतला एक ग्राउंड रिपोर्ट। फुले 265 वाणे आणि ज्या ती ऊसाला एवढे कांडे निघते ना, खरंच एक समाधानाची गोष्ट आहे। शेतीमध्ये कधी एवढं उत्पन्न निघत नाही ना, आणि माझ्या दृष्टीने तर पहिल्यांदाच एवढं दिसतंय गळीत। वजनाला पण भरण ऊस आहे वाटतं तसं, आणि 40-45 सकाळी तर 58 कांडे भरले, 57 कांड्याचं 10-15 ऊस निघाले, 10-15 ऊस निघाले। म्हणजे बऱ्याच प्रकारचे ऊस असे एवढे लांबीला एवढे कांड्याचे निघाले। काय याच्या पाठीमागचं नेमकं गमक काय सांगाल? याच्या पाठीमागचं गमत म्हणजे माझा जो आपण अर्धलीवाला म्हणतोय शेती करणारा, त्याची मेहनत कष्ट आहे, जे तो तेवढं काळजी काटेने शेती करतो, आणि भांडवल पण तेवढा, खर्चाचं प्रमाण पण तेवढं असते आमचं। तर त्याला टॉनिक वगैरे, शेणखतं म्हणा, बऱ्याच प्रकारची आपली जैविक खतं वापरतो, त्याचा तो रिझल्ट आहे ना नक्की। तुम्ही काय सांगाल? सकाळपासून तुम्ही ऊसतोड करताय, तुम्ही आजपर्यंत खूप शेतांमध्ये ऊसतोडीसाठी गेलात, एक वेगळा अनुभव आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, शेतातला एकच नंबर ऊस आहे, लय तोडले पण असा ऊस नाही। साधारण किती कांड्यापर्यंत ऊस निघतोय? आणि 57 कांड्यापर्यंत ऊस निघालाय, 57 कांड्यापर्यंत ऊस निघतोय, लय लांबा ऊस आहे। आणि वजनाला तर लयच येतोय। तुम्ही आता एवढं वर्ष शेती करता बा, म्हणजे असं निघतो का बऱ्याच? नाही निघत असं ऊस, नाही का? नाही। किती वर्ष झाली तुम्ही तोडायची कामं? 6 वर्ष झाले, पण हा ऊस आहे असा ऊस कुठे भेटला नाही मला। मी पण पाहिलं असं प्रथम ऊस बघितला, मी पण आलो तर 21 झाले, एवढले मोठे कांड्या बघून 57 कांड्या ऊस मी प्रथमच हा ऊस बघतोय। 57 कांडी आलं, 57 कांड्या। तुम्ही आता एवढे वर्ष ऊस तोडता, एवढं उत्पादन कुठे पाहिलं होतं का? नाही आजी, चांगला आहे ऊस, एकही नंबर। असा ऊस मध्ये एकरात 162 टन माल निघते।
172 टन माल 172 टन माल निघेल. एकरात. जन्मच माझ्या ऊसामध्ये झालेली आहे, पण असं ऊस आता पाहिलेली आहे आणि आता आपला एक चालती. तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही ऊस तोडी? 17 वर्ष झाला मला इथं. 17 वर्ष. 17 वर्षाचा पहिल्यांदा अनुभव आहे म्हणजे. इथं भीमाशंकरला 4 टोळ्या आहे आपली, स्वतः मुकदमा आणि आपण बी काम करते. संतोषजी, तुमच्या शेतात एवढा चांगला ऊस निघालाय. तुमच्या शेताच्या आजूबाजूला जर पाहिलं तर दोन्ही बाजूला सिमेंटचे जंगल उभं राहिले, सगळीकडे व्यावसायिक आहेत आणि हा एकच प्लॉट असा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये शेती करताय. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण नारायणगाव सारख्या शहरामध्ये राहतो, आपण पण आपली जागा डेव्हलप करावी, तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं किंवा कमर्शियल येणे प्लॉट करून घ्यावे, व्यवसाय करावा? तुम्ही अजूनही एवढ्या सगळ्याच्या शेती करताय, नेमकं काय सांगाल? नाही, आता याच्याबद्दल तुम्ही जे म्हटलं नाही व्यावसायिकी जागा, त्याच्याबद्दल बिल्डर येतात किंवा येणे करा, टिपी करा, चांगली स्कीम बसेल असं सगळे सुचवतात. पण माझं तत्व असं आहे की शेती विकायची नाही, शेती राखायची. आणि शेतीचे विकून पैसे येऊन किती दिवस पैसे पुरणार आहे आपल्याला? आणि जर पैसे आपल्याला स्वतःच्या व्यवसायातून येते, त्याच्यात आपली उपजीविका भागते, तर त्याच्यामुळे शेती विकायचा हा विषयच नाही. आणि शेती विकण्यासाठी कोणी मागण्यासाठी येऊ नये म्हणून शेती हिरवीगार दिसली पाहिजे म्हणून तर शेती करतोय. तर जेव्हापासून मी शेती इथं कायम हिरवा माल असतोय काही ना काही, तेव्हापासून कोणी विकण्यासाठी मागण्यासाठी कोणी येत नाही. म्हणूनच ती शेती चालू ठेवायची किंवा कोणी मागून नाही. सदैव हिरवी राहिली ना, कोणी म्हणत नाही का मग येणे कर, टिपी कर, का भाड्याने द्यायची, काही गरजच नाही ना, मागणे यायलाच बंद झाली. असं सगळीकडे आपण पाहतो लोक आता स्वतः व्यवसाय करतात, शेती अर्धलीने करायला देतात. पण एवढ्या चांगल्या पद्धतीचे अर्धलदार आजपर्यंत सगळ्यांनाच नाही भेटले. बऱ्याच ठिकाणी असं होतं की मालक खर्च करतोय, शेतीतून काय उत्पन्न निघते, त्याचं काही ताळमेळ बसत नाही. पण चांगल्या पद्धतीनं भाऊंनी शेती केली आहे. अर्धलदारांविषयी तुम्ही काय सांगा? तसं पाहायला गेलं ना, शेती हा माझा मूळ व्यवसाय नाही. शेती हा म्हणजे आपण म्हणतो ना पार्ट टाइम व्यवसाय माझा. मी अक्षरशः 1 वर्षानंतर शेतात एवढा मोठा ऊस निघालाय, वर्षानंतरच मी शेतात पाय ठेवायला आलं, कारण मी माझ्या व्यवसायात बिझी असतो. पण त्याचं सर्वश्रेय हा जो अर्ध लेवल हे 2 जण आहेत, हा माळू आणि त्याचा मेवणा आहे, माळप्पा पुजारी म्हणून. ही त्याची कर्तबगारी, त्याची मेहनत आणि त्याचे कष्ट, तेवढा तो वेळ देतो, तेवढं कष्ट करतोय आणि तेवढं त्याला ते नॉलेज आहे, शेतीची आवड पण आहे. म्हणजे पूर्ण 100% श्रेय त्याचं. मी फक्त नावाला एक मालक आणि आर्थिक पुरवठा करतोय म्हणून मालक. तसं पाहायला गेलं तर 100% त्याचं कर्तृत्व आहे. दादा, एक अतिशय चांगलं उत्पादन निघाले आपल्या शेतात. तुम्ही खूप कष्ट त्याच्यासाठी लागले असतील, त्याच्याशिवाय हे होणार नाही. काय सांगाल तुम्ही? काय काय आपण याच्यासाठी मेहनत घेतली, कुठली कुठली खतं वापरली, काय सांगाल? खतं आता ऑर्गॅनिक सेंद्रिय खतं हे सगळेच वापरले. खतं जेव्हा पाणी वेळच्या वेळ सगळं याच्यातलं असं वैती सगळं व्यवस्थित करून हा पिकवलेलं ऊस आहे. तर त्याच्यात कसं असतं, सगळं मी अर्धलीने करतो. म्हणजे त्यांचं जमीन आहे ती अर्धलीने, पण ते पण वेळ आहे ना सगळी किंवा खतं औषध पुरी द्यात सगळे याचे करून. आणि पाणी वेळ म्हणजे बाकी सगळं असं एक सल्ला असो, गोड साहेब असतात वगैरे किंवा तांबळे साहेब यांचा सल्ला घेतो. मग त्याच्यानुसार मला काही लिखाण वगैरे येत नाही, मी लिहित वगैरे नाही, मला शिक्षणच नाही, तरी मी यांची सल्ला घेऊन यांच्यानी पिकून असं. आता ही सगळी आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला ऊस आहे. हा, सेंद्रिय पद्धती जास्त ऑर्गॅनिक सेंद्रिय म्हणजे थोडक्यात 2 इंच जास्त. आपल्याला हा ऊस पिकवण्यासाठी जास्त मार्गदर्शन कुणाचं लाभलं तुम्हाला? कुणाच्या मार्गदर्शनाने तुम्ही? गोडसे साहेब, तांबळे साहेब म्हणून एक रानाडे कंपनीचे आणि जे आनंदवाले गोडसे साहेब, त्यांची जास्त मार्गदर्शन घेतो. आता एवढं चांगलं विक्रमी उत्पादन निघाले, एक आपला ऊस जवळपास 57-7 कांड्यापर्यंत निघालाय. काय वाटतं तुम्हाला? काय सांग? आनंद वाटतं, चांगलं वाटतं. असं प्रत्येक जणांनी करावं वाटतं. म्हणजे प्रत्येक जणी वेळच्या वेळ काय लोक काय करतात, लावलं ऊस तर लावला, मग तो कधी त्याला खत वगैरे कधी द्यायचं किंवा नंतर पार सरी फोडायला आल्यावर द्यायचं किंवा पहिलं द्यायचं नाही, मग आपलं ऊस मोठा होतं. मग त्यांचं काय होतं, कुठं गबळ होतं, कुठं ऊस बारीक राहतो. मग त्याच्यामुळे त्यांचं लक्ष कमी पडलं का मग आपलं हे कमी होतं. नंतर खर्च टाकी द्यात, पण तो कशी वेळच्या वेळेला आपल्याला कसं खायला लागतो दररोज, जसं त्या पद्धतीने दिलं तर हा तेवढं उत्पन्न होऊ शकतो. बरेचसे लोक असं सांगतात की आता आम्हाला शेती परवडत नाही. आता जी तुमच्या माझ्या वयाची जी पोर आहेत ती शेती करायला नको म्हणतात, काहीतरी उद्योगधंदा करायचं म्हणतात. शेती कधी परवडत नाही. तुम्ही जर शेती आपल्या घरच्या बाळासारखं जर लक्ष ठेवून जर केलं ना, तर असं कोण म्हणतं मी तर अर्धलीन करतो, मला भरपूर परवडते. मग तुम्ही जर सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित दिवसांदिवस आपलं लक्ष देऊन जर केलं तर परवडते शेती. असं कोण नाही म्हणू शकत नाही परवडत. मग नाही परवडत तर आम्हाला कसं पडत? मी तर अर्धलीन सगळं मजुरी टाक तरी मला परवडते. मग त्यांना काय परवडत? ज्याची स्वतःची शेती त्यांनी मेहनत केलं परवडते ना. शेती असं नाही परवडत हा विषय नाही. फक्त तुमचं मार्गदर्शन वेळेवर
किंवा तुमचं खत पाणी वेळेवर सगळं तुम्ही वेळेवर केलं शेती परवडू शकते. असं नाही शेतीत नाही परवडत असं नाही, विषयच नाही. फक्त बाजारभाव काय होतं काय वेळेला कमी जास्त, पण तुम्ही जर माल उत्पन्न केलं ना तर त्याच्यात का परवडते, माल जास्त गेला तर त्याच्यात खर्च निघून जातो आणि जास्त टनेजमुळे आपल्याला फायदा होतो. मग त्याच्यात शेती केली आणि कमी टनेज किंवा कमी उत्पादन निघालं तर ते खर्च वाजवत होतो, मग आपल्याला उरवत नाही, म्हणून तो परवडत नाही. हा विषय शेतीचा. तर तुमचं शिक्षण झालं नाही, तुम्हाला असं का वाटलं की शेतीच करावी? तुम्ही असं कुठेही पण एखाद्या कंपनीत मजूर म्हणून पण कामाला जाऊ शकले असते, पण तुम्ही शेतीकडे का वळाले? मी करत होतो पहिलं, काय ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो, ट्रॅक्टर चालवलं. त्याच्यानंतर मग हळूहळू मी शेती करतोच. मी लहानपणापासून पहिलं मी सालानी होतो. मी असं माहिती शिक्षण कोल्हे यांच्या BS कोल्हे त्यांची, मग त्यांची शेती अर्धलिंग करता करता मग सगळ्यांची 2-4 जणांची शेती घेतली, ती अर्धलिंग करून मग काय आलं, पहिले ट्रॅक्टर वय होतं ना, मग ते शेती करता मला परवडायला लागलं थोडं थोडं. मग तसं मी क्षेत्र वाढत गेलो. 16 एकर शेती अर्धलिंग थोडं सगळं. आणि टोमॅटो माहिती सगळ्यात जास्त उत्पन्न टोमॅटो माझ्यावर असतो. आमची एकरी 3,500 पत्र कॅरेट काढतो. 3300 ते 3360 3,500 पत्र एकरी उत्पन्न मी काढतो. आता आपल्याकडे किती शेती आहे? सगळी 16 एकर सगळं. किती जणांची? 3 जणांची. 3 जणांची 16 एकर शेती करतात. 3 जणांची. आता काय काय क्षेत्रामध्ये सगळं? आता ऊस आहे, कांदा आहे, बटाटा होता, बटाटा काढून झाले. आता पुढचे नियोजन टोमॅटो कलिंगड वगैरे असे दर हे असतं. बटाटा पण तसं सगळं आहे. आता जे तुमच्या माझ्यासारखे जे तरुण शेतकरी आहे की जे म्हणतात की शेती परवडत नाही, शेती करायची नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय सल्ला द्याल? शेती एवढं तर सोपं उपाय, तुम्ही इथं तिथं जाऊन समजा दुसऱ्याची स्वतःची जर शेती असेल तर दुसऱ्या तिथं घासण्यापेक्षा शेती 1 एकरमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर परवडू शकतो. तुम्ही जर एवढं सगळं व्यवस्थित केलं ना, स्वतः जर मेहनत घेतली, नाही तर आपण मजूर लावायचं बांधावं वाजायचं, मग ते म्हणायचं कर तर मजूर आज 500 रुपये, तो नाही ना परवडत. पण तुम्ही स्वतः आदाबलं पाहिजे त्याच्याकरता, स्वतः तुम्ही प्रयत्न केला पण तर ती शेती तुम्हाला परवडून, नाही तर मग सगळं बांधावं बसून किंवा 10 एकर मग ते नाही होऊ शकत. तुम्ही 16 एकर क्षेत्र तुमच्याकडे सगळं आहे, साधारणतः तुमचं स्वतःचं वार्षिक उत्पन्न किती निघतं आता शेतीतून? तसं बाजारभाव असं कधी नाही, साधारणतः एक वर्षाला सगळ्या क्षेत्रामधून तुम्हाला किती नफा होतो? एक अंदाजे एक अंदाज तसं एक साधारण सरासरी 10 पत्र होतं. आणि तसं टमाट्याचा बाजार जर 400-500 हजार गेला तर त्याची गणितच नाही, लावू शकत नाही. 10 लाख रुपये गृहीत धरायचे बस 16 एकर, त्यामध्ये 10 लाख म्हणजे वार्षिक 16 लाख रुपये उत्पन्न. तर तुम्ही अर्धलिनी शेती करून म्हणजे दुसऱ्याच्या गावात अर्धलिनी शेती करून तुम्ही आता खुश आहात? हा, सगळं म्हणजे शेती करून सगळी गाडी प्रॉपर कर्नाटकची. तुमचं प्रॉपर गाव कुठलं आहे? कर्नाटकचं आहे. मग तिकडे पण तुम्ही शेती, तिकडे काय शेती आहे का तुम्ही? आहे शेती, पण तिकडे पाण्याची सोर्स पाणी कमी.